हाय फ्रेंड, गावरान तडकामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मेथीची भाजी पाहणार आहोत। तर ही भाजी तुम्ही डब्याला देखील देऊ शकता। ही भाजी अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होते। तर सुरुवातीला आपल्याला या भाजीसाठी साहित्य काय लागेल ते पाहूया। चवीनुसार मीठ घेतला आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, एक 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 4 हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतल्या आहे, एक छोटी वाटी मुगाची डाळ 5 मिनिटे पाण्यात भिजून घेतले, एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आणि 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतला आहे। तर या इथे मी एक छोटी जुडी मेथीची स्वच्छ निवडून 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आहे। तर या भाजीमध्ये या मेथीचे मी कोळे देठ देखील वापरणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला या भाजीची फोडणी तयार करून घेऊया। तर फोडणीसाठी मी कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करत ठेवला आहे। तर या भाजीला तेल थोडंसं कमीच लागते। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये ठेचलेला लसण टाकून घेऊया। तर लसणाला आपण आता या लसणातील कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर हिरव्या भाज्यामध्ये लसण जेवढा जास्त वापराल तेवढा या भाजीची चव खूप छान येते। तर आपला हा लसण तेलामध्ये छान परतून झाला आहे। तर यामध्येच आपण आता हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला टाकून घेऊया। तर याला देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर हिरव्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केली तरी चालते। तर इथे मी हिरवी मिरची ठेचून टाकली आहे, त्याऐवजी तुम्ही बारीक कट करून यामध्ये टाकून घेतली तरी चालते। तर एक अर्धा मिनिट परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आता मुगाची डाळ टाकून घेऊया। जर डाळ टाकली की यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आता ही भाजी टाकून घ्यायची आहे। तर भाजी आपण आता यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या। तर भाजी सुरुवातीला आपल्याला टाकल्याच्या नंतर जास्त दिसते, ती व्यवस्थित एकत्र करून घेतल्याच्या नंतर ही भाजी थोडीशी कमी होते। तर या इथे ही भाजी मी व्यवस्थित एकत्र करून घेतली। तर पहा, आधीच्या पेक्षा ही भाजी थोडी कमी झाली आहे। तर या भाजीला आपण एक 7 ते 8 मिनिटं झाकण लावून शिजून घ्यायचे। तर भाजीला आपल्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही। तर या इथे ही भाजी मी 7 मिनिटं व्यवस्थित झाकण लावून शिजून घेतले। तर पहा, मस्त आपली ही भाजी छान शिजली आहे। तर मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा। तर या भाजीला पाणी टाकण्याची काही आवश्यकता लागत नाही। तर यामध्येच आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घ्यायचा आहे। तर कूट टाकले की याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया। तर आपण आता ही भाजी परत एकदा एक अर्धा मिनिट शिजून घ्यायचं आहे। तर भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। तर या भाजीला मी परत एकदा अर्धा मिनिट शिजून घेतले। तर या इथे आपली ही भाजी छान डब्याला देण्यासाठी तयार झाली आहे। तर गरम गरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत तर खूप छान लागते। घरी नक्की ट्राय करून पहा। तर ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।